मला अडचण आहे तुमचं हा टेक्निक. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी शदे पाटील उर्फ बाबूराव दादा साहित्य वाणिज्य आणि कैलासवासी भाऊसाहेब मधी सिसोदे विज्ञान महाविद्यालय सिंदखेडा या ठिकाणी आज भूगोल विभागामार्फत एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या वेबिनार घेण्यामागे आमच्या सिंदखेडा महाविद्यालयाचे स्थानिक कार्यकारिणीचे चेअरमन आदरणीय बापूसाहेब प्रफुल्ल कुमारजी सिसोदे, उपाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब अशोकजी पाटील, सर्व संचालक सन्माननीय मंडळ यांच्या केवळ प्रोत्साहनाने, प्रेरणेने आणि आशीर्वादाने या वेबिनार जो उत्कृष्ट जलमंत्र आहे तो प्रामुख्याने लाभलेला आहे। या ठिकाणी मी वेबिनारच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य तात्यासाहेब डॉक्टर, त्यानंतर त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते माझे मित्र डॉक्टर शिवाजीराव पाटील, सध्या SDMSP संस्थेचे कैलासवासी अण्णासाहेब आर.डी. देवरे कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे एक यशस्वी प्राचार्य म्हणून सध्या ते धुरा सांभाळत आहेत। त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे साहित्य वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर B.A. पाटील सर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर S.V. बोरसे सर, भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर V.S. पवार सर, सर्व आमच्या या महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, एक नामोल्लेख करण्याचं माझं राहून गेलं की नडाणा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर समाधान पाटील सर हे देखील या वेबिनारला जॉईन झालेले आहेत। या वेबिनारचं आयोजन करण्यामागे आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांचं देखील खूप आम्हाला मार्गदर्शन लाभलं, प्रोत्साहन मिळालं आणि केवळ त्यांच्याच एक हक्काने म्हणूया आपण की आपण भूगोल विभागामार्फत एक नॅशनल वेबिनार हा घ्यावा। आणि हा वेबिनार घेत असतानाच आम्हाला आमचे जे आवडते आमचे दोघांचे, विशेष म्हणजे माझे कलिक आणि मित्रही डॉक्टर विशाल पवार सर, R.P. चव्हाण सर, ही पहिली पसंतीची होती की आम्ही आमचे मित्र सरांचे गाईड्स जे आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील यांना या पहिल्या भूगोल विभागाच्या वेबिनारला त्यांचं आपण एक मार्गदर्शक निमंत्रण त्यांना करावं। आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे असं नकार न देता अतिशय उत्साहाने, जोमाने आणि आय एम रेडी असं म्हणून, आणि आज देखील तेवढं सतर्क म्हणजे बऱ्याच आपण स्वतः आपण जॉईन इतर मंडळी न होता बाहेरचा वक्ता या ठिकाणी शार्प 4 मिनिटं कमी असताना देखील ते जॉईन झाले, म्हणजे खरोखरच डॉक्टर शिवाजीराव पाटील आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे। या ठिकाणी आजचा जो विषय आहे त्या विषयावर आपल्याला डॉक्टर शिवाजीराव पाटील सर मार्गदर्शन करणार आहे। कारण नावच तसं त्यांनी दिलं आहे, इम्पॅक्ट ऑफ COVID-19 ऑन इंडियन ॲग्रिकल्चर। कारण COVID-19चा प्रादुर्भाव गेल्या 1.5 वर्षापासून संपूर्ण जगामध्ये एक वैश्विक जागतिक महामारीच्या रूपानं खूप देशांमध्ये याचं विघातक परिणाम जो आहे तो झालेला आहे। केवळ मानवहानीच नाही तर मग सर्व प्रकारचे असेल, मग ती सामाजिक क्षेत्रातील असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या अर्थव्यवस्थेवर, तो व्यापार असेल, दळणवळणचे साधन असेल, कृषी व्यवस्था असेल, उद्योगधंदे असतील, याच्यावर खूप अतिशय विपरीत असे भयानक परिणाम जे आहेत ते झालेले आहेत आणि ते आपल्याला बऱ्यापैकी ज्ञात आहेत। याच्यामध्येच हा एक विषय डॉक्टर शिवाजीराव पाटलांनी बरोबर निवडला की भारतीय कृषी अर्थव्यवस्थेवर या COVID-19चा काय प्रादुर्भाव होतोय, काय परिणाम झालेला आहे, याच्याविषयी ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। मी सर्वांचं पुनश्च एकदा या सर्व
ज्याला प्रमुख मार्गदर्शक, सन्माननीय प्राचार्य, सर्व उपस्थित असलेले सन्माननीय प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षक कर्मचारी यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचं परिचय जो आहे, मी आपल्या भूगोल विभागाचे प्रमुख माझे मित्र डॉक्टर विशाल पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय आणि प्रास्ताविक आपण करावं. डॉक्टर पवार सर. नमस्कार. आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते, मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव पाटील सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर टी.एम. पाटील सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी.ए. पाटील सर, डॉक्टर एस.व्ही. बोरसे सर, या सेमिनारसाठी उपस्थित असलेले नरडाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर समाधान पाटील सर, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी भूगोल विभागाचा प्रमुख या नात्याने मी आपल्या सर्वांचं भूगोल विभागाच्या वतीने शब्द सुमनांनी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या 1.5-2 वर्षापासून आपण पाहतोय की सर्व जगभरामध्ये कोविड-19चं या जागतिक महामारीने थैमान घातलेले आहे. आपल्या सर्वांच्या जीवनावर, आरोग्यावर, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध घटकांवर या महामारीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. त्यापैकी आपल्या सर्वांचा, या आपल्या परिसराचा प्रमुख व्यवसाय असलेला, आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय असलेला शेती हा देखील त्यातून सुटलेला नाही. या शेती व्यवसायावर खऱ्या अर्थाने या कोविड-19चा नेमका कसा काय परिणाम झालेला आहे याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सरांचा मी या ठिकाणी थोडक्यात परिचय करून देतो. प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव पाटील सर हे अण्णासाहेब R.D. देवरे कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि भूगोल अभ्यास मंडळाचे ते सन्माननीय सदस्य आहेत. सरांनी जवळपास 44 सरांचे रिसर्च पेपर हे पब्लिश झाले आहेत. सरांनी 11 बुक्स सरांचे पब्लिश झाले आहेत आणि एक रिसर्च प्रोजेक्ट देखील त्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. सरांचे 8 विद्यार्थी हे PhD अवॉर्ड झाले आहेत. 2 विद्यार्थ्यांचं PhDचं सबमिशन आहे, ज्यांचा एक 2 दिवसात वायवा आहे, आणि 3 विद्यार्थींचं PhD त्या ठिकाणी सरांच्या अंडर गाईडमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. सरांच्या परिचयाचे 2 महत्त्वाचे पैलू की सरांना नॅशनल बिल्डर्स अवॉर्ड हा रोटरी क्लब धुळेच्या माध्यमातून 2016 या साली मिळालेला आहे. तसेच 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा देखील सरांना मिळालेला आहे. तर अशा प्रकारे एक बहुव्यापी आणि एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं, एक अमूल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना या व्याख्यानासाठी लाभलेलं आहे. मी आजचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील सर. धन्यवाद सर. आवाज येतोय माझा? हो, येतोय सर, आवाज येतोय. ओके, थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. 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 कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा भूगोल विभाग आयोजित 1 दिवसीय राष्ट्रीय वेबिनारसाठी उपस्थित शिंदखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तुषार पाटील सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बी.ए. पाटील सर, डॉक्टर एस.व्ही. बोरसे सर,
तसंच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्मित्र प्राचार्य डॉक्टर समाधान पाटील, नरडाणा महाविद्यालय, ज्यांनी ही खटाटोप केली आणि आजचं वेबिनार घडून आणलं, ते आमचे भूगोल विभागाचे सर्व सहकारी डॉक्टर विशाल पवार, वर्गमित्र आणि सन्मित्र डॉक्टर आर के पवार, प्राध्यापक आर पी चव्हाण सर, तसंच या वेबिनारसाठी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. एक 7-8 दिवसापूर्वी डॉक्टर विशाल पवार सरांचा फोन आला आणि असा वेबिनार घेण्याचा मानस आहे, तर तुम्ही व्याख्यान द्याल का? मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, विषय काय असेल? ते म्हटले की कोविडशी रिलेटेड काही विषय असला तर चांगलं होईल. पण मी त्यांना म्हटलं की इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन ॲग्रिकल्चर या विषयावर जर झालं तर बरं होईल. त्यांनी म्हटलं की लगेच प्राचार्य साहेबांची परवानगी घेऊन ते सगळं कळवलं आणि तो कार्यक्रम 24 तारखेला पूर्वनियोजित होता, पण काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे 24चा कार्यक्रम आज 26 रोजी 4 वाजता घेण्याचं नियोजन झालं आणि आपल्या समोर आता तो कार्यक्रम सुरू होत आहे. वेळेवर जॉईन होण्याचं माझं वैयक्तिक काम असल्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत 5 वाजता मीटिंग सोडून जाणार आहे, कारण की 5:30 वाजता संस्थेच्या आदरणीय अध्यक्ष साहेबांसोबत आमची महत्त्वपूर्ण मीटिंग असल्यामुळे मी ते 5 वाजेच्या आत सगळं आटोपलं तर बरं होईल या बेतात असल्यामुळे मी राईट टाईम 4 वाजता जॉईन झालो, कारण की तिकडे मला काही करून तिकडे जावं लागणार आहे. 5:30 वाजता आमचे डॉक्टर साहेबांनी म्हटलं तुम्ही 5:30ला माझ्याकडे या, आणि म्हणून मला एक 5 ते 5:30 अर्धा तास मी माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे आणि त्यामुळे मग मी ते वेळेवर जॉईन केलं आणि वेळेवर आटोपायचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्वजण उच्च विद्याविभूषित आहात, भारताचे नागरिक आहोत, सर्व शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेलो आहोत आणि सर्वांना गेल्या 1.5 वर्षात देशात काय घडतं आहे, त्याचे काय परिणाम होत आहेत वेगवेगळ्या सेक्टरवरती, याची चांगल्यापैकी कल्पना आहे. कारण की आपण सर्वजण आता सोशल मीडियावरती इतके ॲक्टिव्ह असतो की आपल्याला ते सगळं सुव्यवस्थितपणे कुठेही नाही गेलो आपण तरी आपल्याला ते मी माझी स्क्रीन शेअर करतो आधी 1 मिनिट. स्क्रीन शेअर करून द्या. ही स्क्रीन हे ओपन करायचं मला स्क्रीनवरती. मीटिंग मध्ये जाता का तुम्ही? जस्ट एकच टेक्निकल इश्यू घेऊन गेला होता म्हणजे थोडासा. घे ना. हे ओपन करू. नाही आपला काय ओपन करू? हां जे जे प्रेझेंट पवार सर माझी स्क्रीन दिसते का आता? हो सर, दिसते सर, स्क्रीन शेअर झाली, आली. दिसते सर. चालेल ओके. ते स्क्रीन शेअर करता ते दुसरंच बटन काहीतरी दाबलं गेलं आणि होतच ते. टेक्निकल इश्यू गेला थोडासा. हो, नो डाऊट सर. स्क्रीन आता व्यवस्थित दिसते ना? हो, दिसते सर, क्लिअर दिसते, काय प्रॉब्लेम. ओके. वेलकम टू ऑल इन नॅशनल वेबिनार ऑन इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन ॲग्रिकल्चर ऑर्गनाइज्ड बाय आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शिंदेकडा. आज आपण जो विषय या वेबिनारसाठी घेतलेला आहे तो म्हणजे कोविड-19 आणि त्याचा भारतीय शेतीवरती होणारा परिणाम. कारण की भारत हा देश जवळपास 60% आजही भारताची लोकसंख्या शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायांशी रिलेटेड असल्यामुळे सर्वात जास्त परिणाम जर कोविड-19चा झाला असेल तो आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरवरती झालेला आहे, शेती व्यवसायाशी झालेला आहे. कोविड-19 जेव्हा जगात सर्वप्रथम आला तेव्हा तो चीनमधल्या वुहान या ठिकाणाहून त्याचं जगभर त्याचं जाळं पसरलं आणि जवळपास
भारतात सुद्धा मार्च 2020 मध्ये कोविड-19ला सुरुवात झाली आणि मग एका दमात संपूर्ण भारत कोणत्याही प्रकारची टोटल नसताना रात्रीतून टोटल लॉकडाऊन हे झालं. या टोटल लॉकडाऊनमध्ये काय काय बंद होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचे परिणाम किती खोलवर भोगावे लागलेत, त्यांची कोणती पूर्वतयारी नसताना अचानक सगळं बंद झाल्यामुळे त्याचं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक, शेती, उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय, पर्यटन या संपूर्ण क्षेत्रावरती कोविड-19चा खोलवर परिणाम झालेला आहे आणि आजही तो तसाच आहे. मध्ये अनलॉकिंग झालं, ब्रेक द चेन झालं, नेम बदलत गेले, पण ती जी घडी विस्कटलेली होती 1.5 वर्षापासूनची, ती घडी आजही बसायला तयार नाहीये. शैक्षणिक क्षेत्रात आजही 100% बंद आहे. फक्त आपण जातो आणि येतो, म्हणजे महाविद्यालय सुरू आहेत फक्त त्याचा अर्थ होत नाही. तर फक्त ते एक फॉर्मॅलिटीज आहेत की फिजिकली आपण जाऊन येतो, हजेरी लावतो आणि पुन्हा घरी येतो. पण ते जे आपलं पूर्ववैभव जे होतं ते पूर्ववैभव व्हायला अजून किती दिवस लागतील हे आपल्याला कोणालाच सांगता येणार नाही. कारण की या सगळ्यात आपलं सहभाग नाही आहे आणि आपल्या हातात काहीच नाही आहे. अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे संपूर्ण व्यवसाय बंद पडले आणि जणू काही देशाचा आर्थिक कणा असलेली शेती व्यवसाय मोडकळीस निघाला आणि अचानक देशाचं अर्थचक्र जे आहे ते अर्थचक्र अचानक थांबलं. आता आपण शेतीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ आणि मग त्यानंतर शेतीवर काय परिणाम झाला याचा आपण विचार करणार आहोत. ते साधारणतः आपण 3 टप्पे केलेले आहेत. की पहिलं, इन द पिरियड ऑफ लॉकडाऊन, जेव्हा सुरुवातीला मार्च 20 मध्ये 100% लॉकडाऊन होतं तेव्हा शेतीचा काय परिणाम झाला. त्यानंतर अनलॉकिंग सिस्टीम झाली, त्याच्यात काय झालं, आणि त्यानंतर आता ब्रेक द चेन हा तिसरा जो टप्पा आहे. ब्रेक द चेनमध्ये शेतीची नेमकी काय अवस्था आहे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. इंडिया इज अन ॲग्रिकल्चरल कंट्री, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जवळपास 55% भारताची जनता, इंडियन पॉप्युलेशन इज डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर अँड इज अलाइड ॲक्टिव्हिटीज. जवळपास 2011च्या सेन्ससनुसार 55% लोकसंख्या ही आजही शेती आणि शेतीशी निगडीत जे पूरक व्यवसाय आहेत त्या पूरक व्यवसायांमध्ये अडकलेली आहे. भारत हा जगातील तांदूळ, गहू, विविध प्रकारच्या डाळी यांचं उत्पादन करणारा मोठा देश म्हणून भारताचं जगात स्थान आहे. जवळपास 50% इन्कम जे आहे जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून येतं, तर ते सगळे मॅन्युफॅक्चरिंग जे व्यवसाय आहेत दे ऑल आर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण ते 50% इन्कम मॅन्युफॅक्चरिंगचं कन्सिडर करतो, तर ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा 50% इन्कम हे ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री जे आहेत, शेतीच्या उत्पादनावर निगडीत ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमधून भारतामध्ये येतं. म्हणजे भारतात किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा हा खूप मोठा आणि खूप मोलाचा आहे. आता शेती या शब्दाला इंग्रजीमध्ये ॲग्रिकल्चर असं म्हणतात आणि ॲग्रिकल्चर हा जो शब्द आहे हा मूळ लॅटिन 2 शब्दांपासून बनलेला आहे. पहिला जो शब्द तो एगर मीन्स लँड अँड अनदर वन इज कल्चरा मीन्स कल्टिवेशन. याचा सरळ अर्थ असा आहे, दस ॲग्रिकल्चर मीन्स कल्टिवेशन ऑफ लँड अँड रेअरिंग ऑफ ॲनिमल्स. म्हणजे शेती याचा अर्थ असा की उत्पादन घेणं आणि जनावरं पाळणं किंवा पशुपालन करणं याचा शेतीशी खूप जवळचा किंवा शेती या व्याख्येमध्ये त्याचा समावेश होतो. ॲग्रिकल्चर इज द प्रोडक्शन ऑफ फूड, फीड, फायबर अँड अदर गुड्स. शेतीमध्ये आपण काय काय घेतो या सगळ्या गोष्टींचं आपण उत्पादन घेत असतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोसेसिंग करताना लाईव्हस्टॉक सुद्धा आपल्याला शेतीमध्ये. कृष्णा, हे ISK साहेबांचा फोन घ्या, पप्पा मीटिंग मध्ये मला. आता ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो, कॉल बॅक करताना नंदुरबारचा एसपीचा फोन. ॲग्रिकल्चर जेव्हा प्रॅक्टिस करतो आपण, तर त्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसमध्ये नेमकं काय राहतं. ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस आर सिम्पली प्रॅक्टिसेस used in agriculture
to facilitate farming. Examples may be the best way to clear this up. Knowing the soil in an agriculture practice हे अत्यंत बेसिक माहिती. आपण सर्व शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे शेती करणं म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला जरी माहिती असलं तरी शेती करणं तर काय करायला लागतं आपल्याला. ती माती जी आहे प्लॉगिंग नांगरून काढायला लागते. त्यानंतर 2-3 पाळ्या देऊन शेती भुसभुशीत करायला लागते. याच्यात सोबत आपण पोल्ट्री, पिग्स, कॅटल यांचं पण संगमन करतो. आताच्या काळामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग इज अन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस ॲज वेल ॲज सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आज ऑर्गॅनिक फार्मिंग ही काळाची गरज झालेली आहे. सस्टेनेबल व्हायचं असेल, टिकून राहायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग शिवाय पर्याय नाही. आजचं हे चित्र आहे. त्यासाठी आपले डॉक्टर विशाल पवार सर यांचा थेसिस जर आपण पाहिला तर त्यांचं ट्रेंड्स ऑफ ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंग इन भिल डिस्ट्रिक्ट हे त्याचं टायटल आहे. त्याच्यात ॲग्रिकल्चर फार्मिंगचं आपण सगळं दिलेलं आहे, त्याचं महत्त्व, त्याचे प्रॅक्टिसेस. हे कृष्णा अरे गेले बोल त्यांच्याशी, मला एक तास स्टेप्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस. शेती करतो म्हणजे आपण नेमकं काय करतो. प्रिपरेशन ऑफ द सॉइल, ते जे पुन्हा प्लॉंगिंग करणं, टर्निंग द सॉइल इंटू लूज मटेरियल, स्पेड अँड अदर मेकॅनिकल इम्प्लिमेंट्स, सोईंग द सीड्स म्हणजे ती जमीन भुसभुशीत झाली की पुन्हा बिया म्हणजे आपण पेरणी करणं त्याला म्हणतो. त्या सीड्सला फंगिसाइड्स लावणं, सोईंग करणं, वाढवणं, सगळं करणं. त्यानंतर ॲडिंग फर्टिलायझर्स म्हणजे शेतीमध्ये खतं देणं, इरिगेशन और सप्लाय ऑफ वॉटर म्हणजे एक तर तुम्ही इरिगेशन सोर्सेस जे आहेत वेगवेगळे त्याच्या पद्धतीने पाणी द्या किंवा मग देवाच्या पाण्याने, वरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने शेती करा. स्टोरेज, ड्राईंग द क्रॉप्स इन केस ऑफ सिरियल्स अँड पल्सेस अँड स्टोरिंग इन एअर टाईप कंटेनर्स लाईक गनी बॅग्स इन मॉइश्चर. या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत या सगळ्या स्टेप्स आपण या स्टेप्समध्ये आपण शेती करतो. आता गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस शुड बी, आपण शेती करतो वरच्या पाची जे विविध प्रकारची ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपण करतो, पण त्याच्यात उत्तम शेती आपण जे असं म्हणतो की एखादा शेतकरी चांगली शेती करतो म्हणजे काय करतो, नेमकं काय असतं. तर गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस शुड बी इकॉनॉमिकली अँड इफिशियंटली प्रोड्यूस सफिशियंट, सेफ अँड न्यूट्रियस फूड. एखाद्याने चांगली शेती केली म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या ती परवडणारी असली पाहिजे, तिच्यातून येणारं उत्पादन हे सफिशियंट असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे आणि पुन्हा ते न्यूट्रिशियस असलं पाहिजे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती परवडणारी असली पाहिजे, त्याच्यात ते उत्पादन आहे ते समाधानकारक असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे आणि त्याच्यात पोषक द्रव्य असली पाहिजे. दुसरं, सस्टेन अँड एनहान्स नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे एकीकडे ॲग्रिकल्चर करताना जे विविध प्रकारचे नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे नैसर्गिक साधन संपदा आहे, ते पण सस्टेन झाले पाहिजे. म्हणजे एकदा शेती करायची म्हणून आपण उर्वरित जी नैसर्गिक साधन संपदा आहे तिचा नाश करायचा असं असेल तर ती गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस नाही होणार. तर ती सस्टेन असली पाहिजे, तिने नॅचरल रिसोर्सेस जिथे सस्टेन झाले पाहिजे. त्यानंतर मेंटल व्हायबल फार्मिंग एंटरप्राइजेस अँड कॉन्ट्रीब्यूट टू सस्टेनेबल लाईव्हलीहुड्स. तिने पुन्हा तिचं कॉन्ट्रीब्युशन हे सस्टेनेबल लाईव्हलीहुड्समध्ये असलं पाहिजे. त्यानंतर मीट कल्चरल अँड सोशल डिमांड्स ऑफ सोसायटी. शेतीमधून जे काही येणार आहे त्याच्यानी समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा, डिमांड्स ऑफ सोसायटी शुड बी कम्प्लिटेड, मीट, त्या पूर्ण झाल्या पाहिजे. असं ज्या पद्धतीने शेती केली जाईल तेव्हा दॅट टाईप ऑफ ॲग्रिकल्चर शुड बी गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस असं आपण त्याला म्हणू. त्या शेतीतून इतक्या गोष्टींचं समाधान, संसाधनांचं जोपासना झाली पाहिजे.
आता भारताच्या बाबतीत आपण जेव्हा असं म्हणतो की ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस इन इंडिया, तर पहिलं वाक्य ऑल स्टेट प्रॅक्टिसिंग ऍग्रिकल्चर इन इंडिया. भारतातलं असं कोणतंही राज्य नाही की त्या राज्यामध्ये शेती केली जाते. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शेती केली जाते. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली असतात. त्या राज्यांमधली जमिनीचा पोत, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि जमीन कशा प्रकारची आहे, म्हणजे उताराची जमीन आहे, मैदानी जमीन आहे, सुपीक जमीन आहे, आडी कसदार जमीन आहे, रेताळ जमीन आहे, की अजून इतर प्रकारची जमीन आहे. तर त्या राज्यामध्ये ज्या ज्या प्रकारची जमीन उपलब्ध असेल, ज्या प्रकारचं हवामान त्या ठिकाणी उपलब्ध असेल, पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी किती आहे, कसं आहे, त्याला अनुसरून त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिकं, वेगवेगळ्या पद्धतीची शेती ही केली जाते. महाराष्ट्रापुरता जरी आपण विचार केला तर खानदेशमधली ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस वेगळी आहे, कोकणातली ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस वेगळी आहे, विदर्भात वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये जर तुम्ही गेला महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा पिकांच्या घेण्यामध्ये किंवा शेती करण्यामध्ये तफावती पडत जाते. आता आपला जो मुख्य मुद्दा आहे तो की आपलं 55% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे, 50% मॅन्युफॅक्चरिंग हे शेतीशी रिलेटेड आहे. अशा देशामध्ये जेव्हा मार्च 2020 मध्ये अचानक लॉकडाऊन झालं, तेव्हा शेतीमध्ये काय झालं असेल त्याचा आपण विचार करणार आहोत. त्याचे आपण 3 ते 4 टप्पे केलेले आहेत. लॉकडाऊन, त्यानंतर अनलॉकिंग, ब्रेक द चेन अँड पोस्ट अनलॉकिंग. आपण आता ब्रेक द चेन मधून जातो आहोत आणि त्यानंतर पोस्ट अनलॉकिंग जेव्हा हे सगळं संपून जाईल, म्हणजे ऍक्च्युअल जेव्हा लॉकडाऊन झालं मार्च मध्ये 20 मध्ये, तेव्हा शेतीमध्ये काय झालं होतं. त्यानंतर हळूहळू जसजसं पेशंटची संख्या कमी होत गेली त्या ठिकाणी अनलॉकिंग होत गेलं. त्यानंतर आपण आता ब्रेक द चेन या फेजमध्ये आहोत आणि थोड्याच दिवसात असं म्हणतात शास्त्रज्ञ की तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्यामुळे मे बी पुन्हा 100% अनलॉकिंग या देशामध्ये, जे पूर्वपदावरचं जीवन जे आपण 22 मार्च पर्यंत जगलो 2020 मध्ये, ते पुन्हा परत येईल या आशा आधारावर आपण आता पोस्ट अनलॉकिंगचा विचार करणार. आता इंडियन ऍग्रिकल्चर इन लॉकडाऊन, सगळ्यात पहिलं जे झालं ते भारताची शेती ही लॉकडाऊन मध्ये झाली. अगदी सुरुवातीला मार्च 20 मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेस ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन, शेतीमधून येणारं अन्नधान्याचं उत्पादन, याचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती शेती उभी असलेली पिकं शेतकऱ्यांना सोडून द्यावी लागली. कारण की घराच्या बाहेरच जाता येणार नाही म्हणल्यावरती शेतीवर जाणं हा विषय तेव्हा संपलेला होता. आणि साधारणतः ते 4-4.5 महिने अत्यंत वाईट भारतासाठी, प्रत्येक क्षेत्रासाठी. आपण फक्त आज ऍग्रिकल्चरचा विचार करतो म्हणून ऍग्रिकल्चर पुरता आपण बोलणार आहोत किंवा ऍग्रिकल्चर पुरताच आपण विचार करणार आहोत, परंतु इतर वेळेत जर आपण विचार केला तर सर्व क्षेत्रांवरती, आधीच माझ्या व्याख्यानात सुरुवातीला बोललो की सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, धार्मिक असेल, शेती असेल, उद्योग असतील, व्यवसाय असतील, शैक्षणिक असतील, शारीरिक, मानसिक, पर्यटन, प्रत्येक क्षेत्रामध्ये लॉकडाऊनचा प्रचंड परिणाम झाला. आणि ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन मध्ये, शेतीमध्ये तर त्याचा खूपच मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला. याच्यात आपण पर्टिक्युलर व्हेजिटेबल अँड फ्लॉवर्सचा जर आपण विचार केला, कारण की मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 4 महिने साधारणतः आपल्याकडे मोठमोठ्या प्रकारचे सण, उत्सव, त्यात लग्नाचे उत्सव असतात आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती फूड लागतं. त्यामुळे व्हेजिटेबल्स आणि फ्लॉवरची शेती त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणावरती बनवलेली असते. आणि मग आयत्या वेळेस मोसमामध्ये सगळी फुलांची शेती तयार. काही पिक्चर्स मी याच्या पुढच्या याच्यात स्लाइडवर टाकलेत, आपण तेही पाहणार आहोत की नेमकं त्यावेळेस काय काय घडलं होतं. तर भाजीपाला आणि फुलांची शेती 100% त्यावेळेस शेतकऱ्यांना सोडून द्यावी लागली. आणि शेतकऱ्यांचं अक्षरशः त्यांनी जेवढं टाकलं होतं शेतीमध्ये, जेवढं त्यांनी इनपुट होतं त्याच्यातून त्यांना 0 आउटपुट या काळामध्ये
आलं आणि तिथूनच शेतकऱ्याचा जो आर्थिक कणा होता हा आर्थिक कणा मोडकळीस निघाला. फ्रुट्समध्ये पण आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात फ्रुट्स ते फेकून द्यायला लागलेत, टाकून द्यावे लागलेत, कारण की ते नाशवंत पदार्थ असतात. खूप दिवस आपण त्यांना साठवू शकत नाही किंवा खूप दिवस त्यांना आपण आपल्या चांगल्या परिस्थितीत आपण त्यांना ठेवू शकत नाही किंवा तशी व्यवस्था आपल्या देशामध्ये नाहीये. आणि डेअरी आणि पोल्ट्रीचा तर विषय सोडा, म्हणजे मी आता जे उदाहरण सांगणार आहे, तो एक फॅक्ट आहे, पण जास्त सिरियसली घेऊ नका की त्यावेळेस कोंबड्या 50 रुपयाला कोंबडी सुद्धा शेतकरी किंवा विक्रेते हे द्यायला तयार झाले होते. आणि सोनगीरच्या बाजारामध्ये कोणतरी एक व्यापारी मोठी गाडी भरून आला होता आणि तो 50 रुपयाला कोंबड्या विकायला लागला. नंतर पोलिसांनी त्याला पकडलं वगैरे. हा एक नंतरचा एंटरटेनचा पार्ट जर सोडला तर त्याच्या आधीच जर आपण त्याची कारणमीमांसा केली तर ज्या कोणी शेतकऱ्यांनी तो पोल्ट्री फार्म सुरू केला असेल तर त्याचं जे इनपुट होतं, त्याचं तिथे त्याने जे आर्थिक दान त्याचं केलं किंवा पैसा जो त्याने लावला, त्या पैशाचं म्हणजे अगदी इतकं मोल की तो स्वतःच्या कोंबड्या 50 रुपयाला सुद्धा एक कोंबडी विकू शकत नव्हता किंवा तशी परिस्थिती त्यावेळेस नव्हती. तर त्यावेळेस त्या शेतकऱ्यावरती काय बितली असेल किंवा त्याला काय वाटलं असेल हे आपण जेव्हा त्याच्या भूमिकेत जाऊ तेव्हा आपल्याला समजेल की त्याचं त्याने काय केलं असेल. हे बघा, हे काही पिक्चर्स आहेत. अक्षरशः फळांचं जे आहे ते शेतकऱ्यांना आपल्या शेतातून भाजीपाल्याचे बघा, कारल्यांचा ढीग इथे आपण पाहतोय, टमाटे कटलेत. अगदी हे तेव्हाच जरी पिक्चर असेल तरी 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियावरती फिरतो आहे की एका रस्त्याच्या कडेला आता सुद्धा शेतकऱ्यांनी टमाटे फेकून दिलेत. हॅलो हॅलो पवार सर, येतोय सर, आवाज येतोय. आवाज येतो ना? आवाज येतोय सर. येतोय. चालू द्या. ओके. तर परवा एक 3 दिवसापूर्वी सुद्धा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ की शेतकरी मोठ्या गाड्या भरून रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून जातात. म्हणजे हेच पिक्चर आपल्याला पोस्ट अनलॉकिंग मध्ये सुद्धा पाहायला मिळतं. हे तर ऍक्च्युअल जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा ते पिक्चर आहे बघा. ट्रान्सपोर्टच्या ज्या गाड्या रस्त्याने जात होत्या त्या त्याच जागेवर उभ्या होत्या. इकडच्या 2 नंबरच्या पिक्चरमध्ये ॲपल्स आपल्याला खराब झालेले दिसत आहेत, इकडे शेतकरी आणि इकडे शेतीत पडलेले फळभाज्या. हे सगळं पिक्चर जे आहे हे सगळं पूर्ण देशभर, म्हणजे काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, मुंबईपासून तर कलकत्त्यापर्यंत, म्हणजे 7 सिस्टरपर्यंत सर्व दूर सर्व भारतभर पूर्ण ठिकाणी हे पिक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेतीचं प्रचंड मोठं नुकसान आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल. इंडियन ॲग्रिकल्चर इन ब्रेक द चेन. त्यानंतर जेव्हा थोडंसं लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आणि अनलॉकिंगचा पिरियड सुरू झाला किंवा ब्रेक द चेनचा पिरियड सुरू झाला, तेव्हा थोड्याशा शेतकऱ्यांच्या आशा या पल्लवित झाल्या आणि पुन्हा मग शेतकरी आपल्या शेतीमध्ये कष्ट करू लागला. शेतीमध्ये पुन्हा तो आपला पूर्वीचा व्यवसाय सुरू करायला लागला आणि मग त्याने पुन्हा सोविंग अँड अदर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे पेरणी आणि इतर जे ॲक्टिव्हिटी असतात ते त्याने पुन्हा जोमाने सुरू करायला लागला. त्याच प्रमाणात तो व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला आणि फुलांची आणि फळांची शेती, डेअरी अँड पोल्ट्री, पुन्हा तो त्या व्यवसायाकडे वळला. आणि मग हळूहळू हे सगळं गुणावर येत असताना मात्र मार्केटिंगची जी पोझिशन होती, मार्केटिंगची पोझिशन अत्यंत खालावलेली असल्यामुळे लोकांची क्रयशक्ती जी होती, पर्चेसिंग पॉवर जी आहे ती खूप कमी झालेली असल्यामुळे, कारण की नोकरदार लोकांचा विषय तुर्तास सोडून देऊ, कारण की नोकरदारांना शासनाने त्यांच्या वाट्याचं जे मानधन आहे ते मानधन संपूर्ण दिल्यामुळे आपल्याला त्याचा फार आर्थिक सुबत्तेत फार परिणाम नाही झाला. मात्र मानसिक आणि शारीरिक आपल्याला पण खूप वेदना झालेल्या आहेत, कारण की आजही विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येत नाहीत. 1.5 वर्षापासून आपणच फक्त आता जाऊन बसतो, तर ते सगळं आपल्या डोळ्यांना न पाहिल्यासारखं किंवा आपल्या डोळ्यांना न पडणारी घटना आहे. तर तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवू. ॲग्रिकल्चरमध्ये पुन्हा शेतकऱ्याने जोमाने
ते सगळं केलं, पण क्रयशक्ती नसल्यामुळे आजही शेतीमालाला भाव जो आहे तो भेटत नाही. अगदी भाजीपालाचा जरी विषय केला तर 10 आणि 5 रुपये पाव, 5 रुपयात 5 रुपयाला 3-3 टोमॅटोचे कॅरेट, म्हणजे एक 7-8 दिवसापासून सोशल मीडियावरती ते लिलाव करतानाचे पण पिक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ते फेकून देताना पण आपण पाहिलेलं आहे. आमच्याकडे आमचे एक प्राध्यापक मित्र पॉली हाऊसमध्ये मिरच्या त्यांनी आजच सकाळी विषय झाला की 3 माणसं लावली, त्या मिरच्या तोळ्याला 800 रुपये खर्च लागला आणि मिरच्या ज्या पाठवल्या त्या मार्केटला त्याचं बिल जेव्हा आज सकाळी आलं तर ते 470 रुपये बिल होतं. म्हणजे मजुरीसुद्धा त्यांना घरातून द्यायला लागली. म्हणजे लॉकडाऊनमध्ये तीच परिस्थिती होती, ब्रेक द चेनमध्ये पण तीच परिस्थिती आहे. आणि पुन्हा आफ्टर अनलॉकिंग जेव्हा हे सगळं संपेल तेव्हा पुन्हा काय राहील याचा जेव्हा आपण विचार करतो तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टींमध्ये फार फरक पडेल असं मला वाटत नाही. कारण की हे सगळं करत असताना आपल्याला हा सगळा व्यवसाय पुन्हा नव्याने उभा करावा लागणार आहे. आणि आता शेतकऱ्याची मानसिकता जी आहे ती मानसिकता प्रचंड खराब झाल्यामुळे तो पुन्हा ॲग्रिकल्चरमध्ये नवीन काहीतरी टेक्निक्स शोधायचा तो प्रयत्न करतोय. एक अत्यंत तुमच्यापर्यंत आला की मला माहिती नाही, पण आत्ता मी एक व्हॉट्सॲपवरती एक पत्र वाचलं, चुकीचं आहे ते 100%, आपण त्याचं समर्थन नाही करू शकत, पण एका शेतकऱ्याने सोलापूरचा तो शेतकरी आहे अनिल आबाजी पाटील म्हणून, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आत्ताच आज पत्र आलेलं आहे. त्याने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. न पटणारा विषय फक्त आपल्या माहितीसाठी तो वाचतो की 2 एकर गांजा लावण्यास परवानगी मिळण्याबाबत असं त्यांनी ते पत्र टाकलेलं आहे. आणि 25 ऑगस्टलाच जनसंपर्क अधिकारी जे आहेत सोलापूरचे त्याच्याकडे त्यांनी ते दिलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी त्याची व्यथा जी आहे ती व्यथा मांडलेली आहे की मी शेतकरी असून कोणतेही पीक केले तरी त्यांना शासनाचा हमीभाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कोडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झालेले आहे. मशागतीसाठी केलेला सर्व खर्च देखील मिळत नाही. साखर कारखाना ऊस गाड्यापासून दिला असता त्याचे देखील पेमेंट मिळत नाही. त्यामुळे मला आता पारंपरिक शेती करणं परवडत नसल्यामुळे मला गांजाची शेती करण्याची परवानगी मिळावी अशी एका शेतकऱ्याची भावना, ही अत्यंत वाईट भावना किंवा अत्यंत घातक भावना, किंवा शेतीसाठी शेती व्यवसायाकडे जर आपण पाहिलं तर त्यासाठी अत्यंत मारक अशी ही बातमी किंवा असं हे बोलकं पत्र मी तुम्हाला आत्ताच 5 मिनिटापूर्वी आमच्या प्राध्यापकाचं 470 मिळाले. तसंच त्या हे जे मोहोळचे शेतकरी आहेत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मिळाली. म्हणजे की आज शेतकरी या कोविड-19मुळे मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या संपूर्णपणे खचून गेलेला आहे, थकून गेलेला आहे. कारण कोणतीही शेती करणं म्हटलं की त्याच्यामध्ये इनपुट जे असतं, आर्थिक जी त्याची स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असतं ते फार मोठं आर्थिक कॉन्ट्रीब्युशन या सर्व व्यवसायामध्ये असल्यामुळे आणि त्याच्यातून वारंवार शेतीचं फेल्युअर होत असेल, वारंवार शेती जर त्याला परवडणारी नसेल, त्याचं येणारं उत्पादन कमी होत असेल, होणारा खर्च जास्त होत असेल आणि तोट्यातच असेल तर मग पुन्हा शेतकऱ्याला स्वतःला संपून घेणं. कारण की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहे, तो विषय आपल्यासाठी नवीन नाही. त्यामुळे मग शेतीचं उत्पादन मध्ये व्हेजिटेबल्स असतील, फ्लावर्स असतील, फळांची शेती असेल किंवा इतर जे काय असतील, मग पोल्ट्री असेल, मिल्क प्रोडक्ट असेल, या सगळ्यांमध्ये प्रचंड घट येऊन याचा कुठेतरी सामाजिक अशांतता याच्याशी रिलेटेड होईल. कारण की जर शेतीचं उत्पादन असंच कमी कमी होत गेलं, शेतकऱ्याने तर शेतीकडे पाठ फिरवली तर अन्नधान्याचा तुटवडा होईल आणि मग उपासमार आणि मग त्यावेळेस निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती याला तोंड देणं कोणत्याही सरकारला कठीण होऊन जाईल. म्हणून आजच ती शेती कशी नफ्यात राहील किंवा शेतकऱ्याला ती कशी चांगल्या पद्धतीने करता येईल अशा विविध प्रकारचे टेक्निक जर शेतकऱ्याने शिकून घेतले तर ते वेळीच सावरलं जाईल. भारतीय शेतीचा आर्थिक किंवा अर्थशास्त्राशी किंवा आर्थिक विकासाशी काय संबंध आहे याचा आपण या स्लाइडवर पाहू. ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. निश्चितच शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा आपण त्याला म्हणतो. कारण की शेतीवरच भारताची अर्थव्यवस्था डिपेंड असल्यामुळे शेती जितकी
जास्तीत जास्त प्रगत होईल तेवढी देशाची प्रगती होईल असं मला वाटतं. शेती जितकी जितकी खालावत जाईल तेवढी देशाची प्रगती सुद्धा त्या मार्गाने कमी कमी होत जाईल. आपण जर ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड इज कंटिन्युअसली डाऊन फ्रॉम 2013-14 पासून शेतीशी रिलेटेड GVA जो आहे तो आपला दरवर्षी कमी कमी होत जातोय. ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युट्स 15% इन GDP, प्रोव्हाइड्स 50% इन एम्प्लॉयमेंट. शेतीमध्ये GDP मध्ये शेतीचा वाटा हा 15% आहे आणि जवळपास 50% लोकांना शेती ही एम्प्लॉयमेंट, नोकऱ्या किंवा त्यांना रोजगाराच्या संधी ही शेती उपलब्ध करून देते. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती देशाचा आर्थिक गाळा हा शेतीशी रिलेटेड आहे. त्यामुळे शेती ही तोट्यात गेलेली किंवा नापिकी किंवा शेती डुबणं हा कोणत्याच परिस्थितीत कोणत्याही प्रकारे आपल्या भारतासारख्या कृषीप्रधान देशाला न परवडणारा विषय आहे. आपण जर या सगळ्यांचा विचार केला तर आपण कन्क्लुजनकडे येताना एक 4-5 ठळक गोष्टी आपल्याला आजच्या या डिस्कशन नंतर आपण जी सगळी चर्चा केली या चर्चेनंतर आपलं असं लक्षात येईल, ड्यू टू लॅक ऑफ ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आर बॅडली अफेक्टेड. म्हणजे लॉकडाऊनमध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टमच बंद होती, त्यामुळे शेतीशी रिलेटेड जी उत्पादन होतं ते खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे बॅडली खूप वाईट पद्धतीने ते अफेक्ट झालेलं आहे किंवा त्याचा खूप मोठा परिणाम हा शेतीवर झालेला आहे. इंडियन ॲग्रिकल्चर इज बॅडली अफेक्टेड इन लॉकडाऊन. लॉकडाऊनमध्ये भारतीय शेतीचं इतकं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे की ते कधीही भरून निघणार नाही. कारण की मोसमामध्येच ते सगळं बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा चान्स मिळाला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं आपल्याला स्वतःला सावरून घेण्यासाठी किंवा शेतीमध्ये काही करण्यासाठी त्यांना मिळाला नाही. त्यानंतर अनलॉकिंग हेल्प्स अप टू सम एक्सटेंट टू ॲग्रिकल्चर. जसंही अनलॉकिंग सुरू झालं, लॉकडाऊन 100% होतं ते बंद झालं आणि हळूहळू अनलॉकिंग सुरू व्हायला लागलं. त्याच्यामुळे भारतीय शेतीला थोडीशी त्याची मदत झाली आणि शेतकरी पुन्हा आपल्या शेतीकडे वळून पुन्हा जे काही नुकसान झालं होतं ते थोड्या प्रमाणावरती भरून काढण्यास आता पुन्हा तयार झालेलं आहे. आफ्टर अनलॉकिंग म्हणजे आता हे अनलॉकिंग नंतरचा पोस्ट अनलॉकिंग डिफरंट ट्रेंड्स ऑफ ॲग्रिकल्चर जे आहेत ते आता येतील. कारण की पारंपरिक पद्धतीने जी शेती होत होती किंवा पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जात होती तर त्याचा अशा जर काही नॅचरल कॅलॅमिटीज जिथे मॅनमेड कॅलॅमिटीज होती, हे पॅन्डेमिक मॅनमेड होतं, तर अशा जर काही कॅलॅमिटीज आल्या तर एक्झिस्टिंग जी ॲग्रिकल्चर आहे आपली किंवा आपण जे एक्झिस्टिंग ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस करतो तर ही अशा पॅन्डेमिकमध्ये किंवा काही कॅलॅमिटीज आल्या त्याच्यात ही शेती पद्धती तग धरू शकत नाही. आणि म्हणून आता शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवीन वेगळ्या तंत्राला सामोरं जावं लागेल किंवा नवीन शेतीमध्ये तंत्र त्यांना अवलंबून घ्यावं लागेल किंवा नवीन शेतीच्या पद्धती त्यांनी स्वतः जोपर्यंत अंगीकृत करत नाहीत किंवा त्या पद्धतीने शेती करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा विकास हा होणार नाही. आणि जोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होत नाही, जोपर्यंत शेतीचा विकास होत नाही तोपर्यंत आपण देश आणि देशाची अर्थव्यवस्था याचा आपण विचार नाही करू शकत. कारण की आजही 55% शेती, आजही 55% जनता ही भारतासारख्या देशाची शेती आणि शेतीशी रिलेटेड उद्योग धंद्याशी डिपेंड आहे. 15% GDP मध्ये आपला वाटा आहे आणि 50% एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलाइड ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेसशी रिलेटेड हे सगळं असल्यामुळे आपण त्या शेतीमध्ये सुधारणा ही निश्चितच करायला लागेल. पोस्ट अनलॉकिंगमध्ये काही पिक्चर्स आपल्याला या लॉकडाऊनच्या काळामधले आहेत की कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन ठप्प झाल्यामुळे जागेवरच सर्व माल नुकसान झालं, वरती कसे फळं टाकून द्यावी लागली, तिकडचे बेड्स कसे वाळून गेले आहेत, इकडे आपण मोसंब्यांची बाग कशी खराब झाली याचं आपण सगळं पाहिलं. अशा पद्धतीने मी इम्पॅक्ट ऑफ COVID-19 ऑन इंडियन ॲग्रिकल्चर इन द पिरियड ऑफ लॉकडाऊन, अनलॉकिंग, ब्रेक द चेन अँड पोस्ट अनलॉकिंग अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी ऐकून घेतलं
आणि मला आयोजकांनी बोलायची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं मनोगत मी आटोपतो, कारण की नियोजित वेळेवर मी आता येऊन पोचलेलो आहे. धन्यवाद. कृष्णा. थँक्यू सर. डॉक्टर शिवाजीराव पाटील सर यांनी या ठिकाणी इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन ॲग्रिकल्चर या विषयावर अतिशय कमी शब्दात सोप्या भाषेत कोविड, पोस्ट कोविड, अनलॉकिंग या संदर्भातलं त्याने अतिशय छान पद्धतीने स्क्रीन शेअर करून आपलं या ठिकाणी त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य काही कारणास्तव, कारण मी सरांना सुरुवातीला बोललो की आमच्याकडे JD ऑफिसचे काही अधिकारी वेळ मिळाला नाहीच. त्यांनी मग एक कॉल करून आपल्याला धन्यवाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत पाटील सर आपल्याला. तर आज ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी देखील ते मनोगत व्यक्त केलं आहे. एक चांगल्या व्याख्यातांचं ऐकण्याची मला संधी मिळाली नाही आणि काही कारणास्तव आमचे व्हाईस प्रिन्सिपल दोन्ही बोरसे सर आणि BA पाटील सर हे पण आज जॉईन होऊ शकले नाहीत. सुरुवातीलाच कदाचित मी ते विसरलो की आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य जे आहेत राऊळ सर, SC राऊळ सर हे पण जॉईन झालेले आहेत. सर दिलगिरी व्यक्त करतो, कारण या ठिकाणी आपण अध्यक्ष भाषणाचा एक संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. या ठिकाणी यानंतर मी RP चव्हाण सर जे आहेत त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं काम करावं असं मी त्यांना विनंती करतो. RP चव्हाण सर. नमस्कार. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा भूगोल विभाग आयोजित इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन ॲग्रिकल्चर या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारसाठी लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवाजी पाटील, कला आणि विज्ञान महाविद्यालय म्हसदी, तालुका साक्री यांनी वेबिनारसाठी उपस्थित राहून इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन ॲग्रिकल्चर या विषयावरती अत्यंत महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल शिंदखेडा महाविद्यालय आणि भूगोल विभागातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो सर. याचबरोबर आजच्या वेबिनारसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय प्राचार्य डॉक्टर तुषार M. पाटील सर यांनी वेबिनार आयोजित करण्यासाठी आम्हाला महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे भूगोल विभागातर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर SP बोरसे, त्याचबरोबर डॉक्टर BA पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहुल सर यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सर्वांचं भूगोल विभागातर्फे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर भूगोल या वेबिनारसाठी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतलेले भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर VS पवार आणि तांत्रिक समन्वयक म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे सहकार्य करणारे वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक SK जाधव, आपणा सर्वांचे भूगोल विभागातर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर सन्माननीय महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारिणीचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ यांनी देखील हा वेबिनार आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले. त्याबद्दल भूगोल विभागातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ओके सर, थँक्यू. डॉक्टर समाधान पाटील सर आणि इतर सर्व महाविद्यालयांचे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल महाविद्यालयातर्फे व भूगोल विभागातर्फे आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. प्राध्यापक जाधव सर या ठिकाणी एक महत्वाची जाधव सर या ठिकाणी फीडबॅकची लिंक जी आहे मी चॅट बॉक्स मध्ये टाकली आहे.
चालेल सर. जाधव सर चॅट बॉक्स मध्ये पण आणि याच्यात पण टाकून द्या ग्रुपवरती आपल्या हो, सुपेच्या ग्रुपवर. टेलिग्रामवर पण टाकून द्या. हं? फीडबॅक लिंक आ, भरल्यावर आपल्याला मेलवर सर्टिफिकेट येऊन जाईल. ओके सर. ओके चला. हो ठीक आहे ठीक आहे. डॉक्टर शिवाजीराव पाटील सर, पुनश्च एकदा आपलं आभार मानतो, धन्यवाद Thank you. व्यक्त करतो. असं सहकार्य आपल्याला नियमितपणे मिळत राहो आणि एक सुंदर असं व्याख्यान आम्हाला ऐकण्याची संधी लवकरात लवकर Thank you, प्राप्त thank you, हो. thank you, ओके. thank you. हा तर या ठिकाणी पवार सर, विशाल पवार सर थांबायचं आता. बोला सर. हा हा सर थांबायचं. हा? ओके. हो हो चला, सर. ठीक आहे सर. या ठिकाणी आपण थांबूया. थोड्याच वेळाने तुमच्यावर फीडबॅक फॉर्म दिला जाईल, तो आपण भरा आणि ईमेल द्वारे आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. हं? चला, thanks ठीक आहे for सर. थांबू सर. this call. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. ओके. सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभारी. आणि या ठिकाणी आपण थांबूया. जाधव सर. ओके. चला बंद करू.